अचानक। काही डोंगर काही झाडी असा डायलॉग मारणारे शिंदे सेनेचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या सांगोला कार्यालयावर पोलिसांनी धाड टाकली आहे। यावरून शिंदे सेना भाजप पुन्हा आमनेसामने आलेत। युती धर्मावरून कसं राजकारण तापलंय पाहूया स्पेशल रिपोर्ट। आज सोलापुरात अनेक ठिकाणी राजकीय नेत्यांच्या घरी व कार्यालयावर पोलिसांकडून धाडी टाकण्यात आल्याची बातमी समोर आली होती। आमच्या पत्रकाराला मिळालेल्या माहितीनुसार सोलापूर ग्रामीण उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज शिपुजे यांना सांगोल्यात काही ठिकाणी पैशांचे वाटप सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती। भरारी पथकासह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिसांनी अचानक धाड टाकली। यावरून पोलिसांनी संपूर्ण कार्यालयाची इन कॅमेऱ्यामार्फत तपासणी केली, मात्र हाती काही लागला नाही। सांगोला माजी नगराध्यक्ष रफिक नदाफ यांच्या अयोध्या नगरी येथील निवासस्थानी माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांच्या कार्यालय महात्मा फुले चौकातील सांगोला शहर विकास आघाडी कार्यालयावर धाडी टाकून इन कॅमेरा मार्फत तपासणी केली। सुमारे 1 तास तपासणी केली गेली, तिथेही हाती काही लागला नाही। मात्र अयोध्या नगरी येथील एका सराफ व्यापारी क्षीरसागर यांच्या घरावर धाडी टाकून सुमारे 28,33,000 रुपये रोकड जप्त केली। या रकमेबाबत राजकीय काही संबंध आहे का याची शहानिशा सुरू असल्याने निवडणूक निर्णय अधिकारी सैफन नदाफ यांनी सांगितले। दरम्यान माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयावरील झडतीच्या राज्यभरातून प्रतिक्रिया उमटल्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे नेते अंबादास दानवे, राष्ट्रवादी नेते अनिल देशमुख यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त केली। याबाबत सांगोल्याचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी म्हणतात, सांगोला शहर विकास आघाडीच्या कार्यालयासह शहाजीबापू पाटील, दीपक आबा पाटील इतर 5 ठिकाणी अचानक छापे टाकून तपासणी केली गेली। शहाजीबापू प्रत्येक निवडणुकीत कोणता तरी भावनिक मुद्दा पुढे करून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतात। ब्युरो रिपोर्ट, जमजम न्यूज इंडिया।